सकाळचे 6 वाजलेत. कोल्हापूर जिल्ह्यातल्या एका गावात एका घरात पहिला दिवा लागतो, चूल पेटते, चहा होतो, भांडी घासली जातात, धुणं धुतलं जातं. सगळ्या काही गोष्टी आपोआप ठरल्याप्रमाणे होतात. 2 मुलांचं आवरून शाळेत जाणं होतं. हे सगळं करणारी मुलगी मात्र BA झालेली आहे. तिच्या नावापुढं पदवी आहे, पण पगार मात्र शून्य. सुट्टी शून्य, निवृत्ती वेतन वगैरे या गोष्टींचा तर सवालच नाही. त्याच वेळी पुण्यातल्या सदाशिव पेठेमध्ये एक मुलगा अभ्यासिकेत बसलाय. 2-2.5 हजार रुपये तो त्याचं भाडं देतोय. त्याच्याच वयाचा आणखी एक मुलगा तिथं पुस्तक वाचत बसलाय MPSCची. तो तिथं त्या दिवसाचे 10 तास अभ्यास करतोय. आता सांगा, सरकारच्या एका अधिकृत अहवालात या दोघांची नोंद कुठे येणार? तर एकाच रकान्यात येणार, आणि त्या रकान्याचं नाव आहे शिक्षणात नाही, नोकरीत नाही, प्रशिक्षणात नाही, कशातच नाही, म्हणजे नीट. थोडक्यात काय, नॉट इन एक्झाम, नॉट इन एम्प्लॉयमेंट, नॉट इन ट्रेनिंग, तिन्ही मध्ये देखील नाही. आणि हा नीट म्हणजे मेडिकलचा नीट नाही, हे आधी लक्षात ठेवा. गेल्या काही दिवसात एक आकडा आपण सगळीकडे बघितला असेल, तो म्हणजे 8,70,00,000 तरुण भारतात असे आहेत जे नीट आहेत, म्हणजे जे काहीच करत नाहीत. हा आकडा ऐकून धक्का बसतो. हा आकडा खरा आहे का? हे तरुण खरंच काही करत नाहीत का? आणि या सगळ्यामध्ये मोबाईलचा कितपत परिणाम होतोय, या सगळ्या प्रश्नांची उत्तर शोधूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. पहिल्यांदा आकडा नेमका काय आहे ते बघूया. नीती आयोगानं ऑगस्ट 2026 मध्ये रिइमॅजिनिंग स्किलिंग फॉर विकसित भारत ॲट 2047 नावाचा एक अहवाल प्रसिद्ध केलाय. त्यात हा 8,70,00,000 आकडा आलेला आहे. 15 ते 29 वयोगटातले हे तरुण शिक्षण घेत नाहीत, नोकरी करत नाहीत आणि कोणतंही प्रशिक्षण घेत नाहीत. म्हणजे थोडक्यात ते सगळे फक्त बसून आहेत. आता इथं ही गोष्ट सांगायला पाहिजे की हे सगळे लोक काहीच करत नाहीत, म्हणजे त्यातल्या अनेक मुली असतील त्या घरकाम करतात असं अर्थात आपण गृहीत धरतो किंवा गृहीत धरावं लागतं. आणि काही मुलं असतील तर ती देखील घरातली काही कामं करत असतील किंवा घरात मदत करत असतील असंही यामध्ये गृहीत धरलेलं असतं. पण या गोष्टीला कोणताही पगार मिळत नाही किंवा याचं कोणतंही स्किल कन्सिडर केलं जात नाही. त्यामुळं याला मार्केटमध्ये काहीही किंमत नसते. 11% तरुण नीट आहेत असं सगळीकडे छापून आलं, ते चूक आहे. अहवालातल्या त्या तक्त्यातले एकूण आकडे जर बघितले सगळे, तर वर्कफोर्स बाहेरची एकूण लोकसंख्या येते 79,60,00,000 आणि त्याच्या तुलनेत 8.7 कोटी म्हणजे 11% होतात. आता इथं आणखी एक गोष्ट समजून घ्यायला पाहिजे, ती म्हणजे बेरोजगार आणि नीट या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. या 8.7 कोटी लोकांच्या मध्ये नोकरी शोधणारे असे मोजलेले नाहीत, म्हणजे हा बेरोजगारीचा आकडा नाही. हा एक वेगळा आकडा आहे ज्याच्यामध्ये आयडल बसणं म्हणजे काहीही न करता बसणं अशा लोकांना मोजलं जातं. आणि यामध्ये मी वर म्हटलं तसं थोड्या प्रमाणात काही लोक काहीतरी करतायत अशा लोकांना देखील मोजलं जात असेल. आता प्रश्न असा येतो की हे लोक मग करतात तरी काय? तर याची 2 उत्तर आहेत. 2023 साल महाराष्ट्रातल्या तलाट्याच्या 4,600 जागा निघाल्या. अर्ज आले 10 लाखापेक्षा जास्त, म्हणजे एका जागेसाठी 200 पेक्षा जास्त अर्ज. आणि अर्ज करणाऱ्यांच्यामध्ये MBA होते, इंजिनियर होते, PhD होते. गावातल्या तलाट्याच्या नोकरीसाठी हे सगळे लोक आलेले होते. 2015 साली उत्तर प्रदेशमध्ये सचिवालयातल्या शिपायाच्या 368 जागांसाठी 23 लाख अर्ज आलेले होते. त्यापैकी 255 अर्ज हे PhD झालेल्या लोकांचे होते. आणि त्या नोकरीची किमान पात्रता काय होती माहितीये? 5वी पास पात्रता होती आणि सायकल चालवता आली पाहिजे अशी अट होती. छत्तीसगडमधल्या 30 शिपायांच्या जागांसाठी 75,000 अर्ज आल्यानंतर सरकारला परीक्षा रद्द करावी लागली, कारण एवढ्या उमेदवारांची परीक्षा घेण्याची तयारी, एक इन्फ्रास्ट्रक्चर लागतं, ते त्यांच्याकडे नव्हतं. आता महाराष्ट्रातला आकडा तर सगळ्यात बोलका आहे. 2019 साली MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेला 3,60,000 उमेदवार बसलेले होते. त्यापैकी मुख्य परीक्षेला पास झाले फक्त 6,825 आणि अंतिम यादीत आले 1,326, म्हणजे 0.37%. उरलेले 3,58,000 तरुण वर्षभर काय करत होते? दिवसाचे 10 तास अभ्यास करत होते असं अर्थात आपल्याला मग इथं गृहीत धरावं लागतं. मग ते खरंच अभ्यास करत होते की नाही हा प्रश्नच आहे. सरकारी आकडेवारीत मग त्याची नोंद काय होते? तर काहीच करत नाही अशी होते. पण प्रत्यक्षात त्यातले काही लोक मात्र काही करत असतात. दुसरं एक याचं उत्तर आहे ते म्हणजे घरकाम. आणि हे उत्तर आपल्याला थोडंसं जास्त अस्वस्थ करणार आहे, कारण ते आपल्या स्वतःच्या घरात आहे, आपण ते बघत असतो. सांख्यिकी मंत्रालयाच्या 2024च्या टाइम युजर सर्व्हेनुसार 15 ते 59 वयोगटातल्या स्त्रिया दिवसाला सरासरी 305 मिनिटं बिनपगारी घरकाम करतात. 5 तास 5 मिनिटं ही टोटल होतात रोज. हा आकडा 2019 मध्ये 315 मिनिटं होता आणि आता तो 10 मिनिटांनी कमी झालाय. पण म्हणून इथं हा जो आकडा आहे तो 59 वर्षापर्यंतच्या स्त्रियांचा आहे आणि तो सगळ्या तरुण मुलींच्या बाबतीतला आहे असं गृहीत धरता येत नाही. आपण ही आकडेवारी बघतोय ती 29 वयोगटापर्यंतच्या मुलींची बघतोय. त्यामुळं हा आकडा त्यांना आहे तसा लावता येत नाही. त्यामुळे ह्या आकड्यामध्येच घोळ आहे. त्यामुळे सगळ्याच मुली घरकाम करतात आणि त्या बसून नाहीत किंवा काहीच करत नाहीत असं देखील म्हणता येत नाही.
आणि जरी काही करत असतील तरी त्या नोकरी, शिक्षण किंवा प्रशिक्षण यातल्या कुठल्याही गोष्टीमध्ये गुंतलेले नाहीत, हे मात्र सत्यच आहे. नीती आयोगाच्या अहवालातच एका मुलीची गोष्ट आहे. 21व्या वर्षी लग्न, लगेच मुलं, तिला काहीतरी शिकून 4 पैसे कमवायचे आहेत, पण प्रशिक्षण केंद्र जी असतात ती 3-4 किलोमीटरच्या पुढे असेल तर मग त्यांना तिथं जाता येत नाही. मग त्यांची घरच्यांची अपेक्षा असते की सुरक्षिततेचा प्रश्न येते, मुलांना कोण बघणार हा प्रश्न असतोय. अहवालाचा आकडा सांगतो की जवळपास 75% स्त्रियांना 5 किलोमीटरच्या पेक्षा जास्त जर प्रशिक्षण मिळत असेल पुढे जाऊन तर ते त्यांना घेता येत नाही आणि त्यामुळे त्यांचं मग प्रशिक्षणही थांबतं आणि त्यानंतरची नोकरीही थांबते. आता मग इथं एक महत्त्वाचा प्रश्न जो तुमच्यापैकी अनेकांच्या मनात आहे तो म्हणजे मोबाईलचं काय. तर यामध्ये एक मोबाईलचं जे वेड आहे ते आपल्याला सगळ्यांनाच आहे. इंस्टाग्राम आणि इतर जे ॲप्लिकेशन्स आहेत त्याचा जो वापर आहे तो दिवसाला 6 तासापासून 12-12 तासापर्यंत लोकांच्या दिसतोय. याच्याशिवाय आणखी एक गोष्ट आहे ती म्हणजे ऑनलाईन सट्टेबाजी. ऑगस्ट 2025 मध्ये संसदेत जेव्हा ऑनलाईन गेमिंग कायदा मांडला गेला त्यावेळेला अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं की जवळपास 45 कोटी लोकांना या ॲप्सचा फटका बसलेला आहे आणि लोकांची 20,000 कोटींपेक्षा जास्त बुडालेले आहेत. मार्च 2026 पर्यंत सरकारनं 8,376 अशा लिंक बंद केल्या. आणि महाराष्ट्राबद्दल बोलायचं तर जुलै 2025 मध्ये विधिमंडळामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः कबूल केलं की सोशल मीडियाचा अतिवापर आणि सेलिब्रिटींकडून होणारी सट्टेबाजी, ॲप्सची जाहिरात यामुळे तरुण व्यसनाधीन होत आहेत, आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत आणि काही प्रकरणांमध्ये आत्महत्या देखील करतायत. मे 2026 मध्ये एका वृत्तसंस्थेनं चंदीगडमधल्या एका 20 वर्षाच्या मुलाची गोष्ट दिली. तो सीएची तयारी करत होता. हा मुलगा इंस्टाग्रामवर स्क्रोल करत असताना त्याला एक ॲडव्हर्टाईज दिसली ज्यामध्ये एक प्रसिद्ध गायक होता जो ॲडव्हर्टाईज करत होता आणि तो सट्टेबाजी करणाऱ्या ॲपची जाहिरात करत होता. त्याच्या डोक्यात विचार आला की एवढा मोठा माणूस सांगतोय, काहीतरी विश्वासार्ह असणार, म्हणून तो ते वापरायला लागला आणि त्यामुळे तो आळशी झाला असं जर वाटत असेल तर तेवढंच नाही, तो आळशीही झाला आणि पुढे जाऊन तो कर्जबाजारी देखील झाला. अशीच गोष्ट अनेकांच्या बाबतीत होते. पण याच्यामध्ये एक धक्कादायक आकडा सुद्धा आहे. एसरच्या अहवालानुसार केरळमध्ये 80% जास्त मुलं स्मार्टफोनचा वापर शिक्षणासाठी करतात आणि 90% जास्त सोशल मीडियासाठी करतात. म्हणजे मोबाईल वापरात केरळ आघाडीवर आहे आणि त्याच केरळमध्ये तरुणांची बेरोजगारी देशात सर्वाधिक आहे, जवळपास 30% आणि मुलींमध्ये 47%. आता देशात सर्वात कमी तरुण बेरोजगारी कुठे आहे तर मध्य प्रदेशमध्ये 3.2%. मग मोबाईलमुळे बेरोजगारी येते असं म्हणता येईल का? तर म्हणता जरी येत नसलं तरी प्रत्यक्षात इथे ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की जे शिकलेले असतात ते चांगल्या नोकरीची वाट बघत बसतात आणि जे शिकलेले नसतात ते जे मिळेल तिथं काम करायला तयार होतात. हा यातला एक फरक आहे. तो लक्षात घेतला तरीही एक लक्षात येतं की मोबाईलचा संबंध नाही असं म्हणता येत नाही. आता इथे एक महत्त्वाच्या आणि बेसिक मुद्द्यावर आपण येऊया. हे फक्त तरुणांचं अपयश आहे काय? तर नाही, हे व्यवस्थेचं देखील अपयश आहे. आर्थिक सर्वेक्षणाचा आकडा सांगतो की भारतातल्या पदवीधरांच्या पैकी फक्त 8.25% लोकांना त्यांच्या शिक्षणाशी जुळणारी नोकरी मिळते. उरलेले 100रातले 92 जे लोक असतात ते जे शिकतात ते वाया जातं आणि राष्ट्रीय पात्रता चौकटीशी जुळणारं प्रशिक्षण म्हणजे ट्रेनिंग हे फक्त 8% शाळांमध्ये उपलब्ध आहे. ग्रामीण महाराष्ट्रातल्या ITI करणाऱ्या एका विद्यार्थ्याचं वाक्य आहे की आम्ही संकल्पना शिकतो पण प्रत्यक्ष कामात त्या कशा वापरायच्या हे आम्हाला कळत नसतं किंवा तसं ते शिकवलं जात नाही आणि गोंधळ इथं संपत नाही. या अहवालातला एक विद्यार्थी म्हणतो, माझ्या ट्रेडसाठी केंद्र सरकारच्या अप्रेंटिसशिप योजना काय आहेत ते ऐकलंय पण माझा कोर्स राज्य सरकारचा असल्यामुळं मी त्यास पात्र आहे का नाही हेच कळत नाही. त्यामुळे हे सगळं विद्यार्थ्यांना सांगणारं, त्यांच्यापर्यंत पोहोचवणारी माध्यमं नाहीत. सोशल मीडिया दिवसभर जरी वापरत असतील तरी त्यांच्यापर्यंत ह्या महत्त्वाच्या गोष्टी पोहोचत नाहीत. आणि म्हणून व्हिडिओच्या सुरुवातीला मी सांगितलेल्या त्या 2 माणसांच्याकडे जर आपण परत गेलो तर कोल्हापूर जवळच्या त्या घरात बिनपगारी राबणारी ती पदवीधर मुलगी आणि पुण्यातल्या अभ्यासिकेत 10 तास पुस्तकात डोकं घालून बसलेला तो मुलगा, या दोघांच्या बद्दल ते काहीच करत नाहीत असं म्हणणं चूकच नाही तर ती क्रूरता आहे. कारण आकड्याला दोष देणं सोपं असतं आणि माणसाला समजून घेणं हे अवघड असतं. मी हे नक्कीच म्हणणार नाही की या पिढीचं काहीच चुकत नाही. सट्टेबाजीच्या ॲप्समध्ये, इतर इंस्टाग्राम आणि इतर अनेक गोष्टींच्यामुळे दिवसभर ते वेळ घालवत असतात आणि त्यामध्ये त्यांचे हजारो कोटी रुपये बुडालेले देखील आहेत. पण इथं जेव्हा सरकारची, स्वतःची, समाजाची जी जबाबदारी आहे ती देखील नाकारून चालणार नाही. कारण एका अख्ख्या पिढीला आळशी ठरवून आपण एक सोयीची गोष्ट करत असतो आणि आपण स्वतःची सुटका करून घेत असतो. 8.7 कोटी मुलांना चांगलं शिक्षण, प्रशिक्षण देणाऱ्या संस्था, देणारे कार्यक्रम आपण उपलब्ध करून देऊ शकलो नाही, त्यांना अल्टरनेट पर्याय देऊ शकलो नाही, ही खरं तर आपली चूक आहे. ती देखील सरकारनं मान्य करायला हवी. जशा पद्धतीचे कार्यक्रम जपानमध्ये, चीनमध्ये राबवले जातात याच्या धर्तीवर देखील या गोष्टींचा विचार होऊ शकतो. अन्यथा डेमोग्राफिक डिव्हिडंड आहे त्याच्या आपण ज्या गप्पा मारतो, आपल्या देशातला एवढा मोठा तरुण वर्ग फक्त जर बसून काढत असेल आणि तो फक्त स्क्रोलिंग करत असेल तर
आपल्याला त्याचा मोठा फटका येणाऱ्या पुढच्या 20 वर्षात बसू शकतो. ज्या अर्थव्यवस्थेचे स्वप्न आपण बघतो 2047 पर्यंत विकसित होण्याची, ती डेफिनेटली आपण पूर्ण करू शकणार नाही जर आपण याच वेगाने गेलो तर. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.